भैरवपूर गाव जिथे शिक्षाचं नावही नव्हतं. मुलं तिथे शेतांमध्ये जाऊन प्राण्यांना बाळगायचे किंवा गल्ल्यांमध्ये बसून खेळायचे. गावातले पुरुष ताश आणि गप्पा मारत बसायचे आणि बायका घरेलू कामांमध्येच व्यस्त असायच्या. शिक्षणाला इथे वेळेची बर्बादी असं म्हटलं जात होतं. भाऊ, हे शिक्षण वगैरे तर मोठ्या लोकांचे चोचले आहेत. आपल्या मुलांना शेतामध्ये काम केलं पाहिजे, तेव्हाच पोट भरेल. अभ्यास केल्याने कोणतं सोनं उगवणार आहेत हे मुलं? चालवायचं तर यांना हलच आहे शेतामध्ये. पण गावामध्ये एक अशी बाई होती जिने आपल्या मुली नेहा बरोबर मिळून या अंधारात शिक्षाची ज्योत जाळवण्याचा स्वप्न पाहिला होता. आई, गावातली मुलं शाळेला का नाही जात? मला तर अभ्यास करायला खूप मजा येते. बाळा, शिक्षणाला इथे बेकार म्हणतात, पण ज्ञानानेच तर अंधकार दूर होतो. एक दिवस आपण इथे स्कूल नक्कीच बनवू. आई, मी पण तुझी मदत करेल. विद्याने आपल्या अंगणातच एक छोटीशी पाठशाला सुरू केली. हळूहळू रामू, गुड्डू, पिंकी आणि राधा सारखी काही मुलं शिक्षणासाठी येत होती. रामू, सांग बाळा, कच्या नंतर कोणता अक्षर येतो? ख. शाबाश, हळूहळू सगळं काही शिकशील. नेहा दीदी, शिक्षणात इतकी मज्जा येते का? हो पिंकी, अभ्यास केल्यानेच तर स्वप्न पूर्ण होतात. जमीनदार आपल्या मोठ्या खुर्चीवर बसलेला आहे. मुखिया त्यांच्या जवळच बसलेला आहे. रघुनाथ साहेब, विद्या तर गावातल्या मुलांना शिकवायला लागलीये. काय? शिक्षणापासून या मूर्खांचं काय काम? आणि हे जर शिकले सवरले तर हे आपल्या विरुद्ध आवाज उठवायला लागतील. काही करावं लागेल, नाहीतर ही आग पूर्ण गावामध्ये फैलेल. तेव्हा तिथे विद्या आपल्या मुलगी नेहा बरोबर येते. रघुनाथ बाबू, जर काय तुम्ही आपल्या गावातली एक छोटीशी जमीन दिला असता तर आम्ही मुलांसाठी शाळा बनवली असती. स्कूल आणि ह्या गावामध्ये तू गाववाल्यांना बिघडवू इच्छित आहेस का? मुलांना शिक्षण घ्यायला हवं, हाच तर त्यांचा हक्क आहे. शांत राहा मुली. अभ्यासाने हे लोक कामचोर बनतील. गावाची रीत नाही बदलणार. जा इथून. त्या दोघी निराश होऊन तिथून निघून जातात. विद्या आपलं घर विकण्याच्या बद्दल नेहाशी बोलत होती. आई, आपण आपलं घर कशाला विकतोय? बाळा, जर काय मुलांच्या शिक्षणासाठी आपलं घर पण विकायला लागेल तर आपण मागं नाही वळायचं. स्वप्न कुर्बानी मागतात. काही दिवसांनंतर विद्याने घर विकून शेताच्या जवळ एक जमीन विकत घेतली आणि तिथे झोपडी बनवून मुलांना शिक्षण द्यायची सुरुवात केली. जमीनदारला हे सगळं सहन नाही झालं. त्याने मुखियाला आपल्या पक्षमध्ये केलं आणि विद्याच्या स्कूलला मातीमध्ये मिळवण्यासाठी तो एक बुलडोझर घेऊन झोपडीला पाडवायसाठी निघून गेला. मुलं घाबरून पळायला लागले. नेहा दीदी, हे काय होत आहे? आई, विद्याला हे सगळं बघवत नाही. सदम्यामुळे तिचा श्वास वर खाल होतो. दुसऱ्या दिवस विद्या आजारी पडली. बाळा, स्वप्न अर्धवट सोडू नकोस. इतकं बोलून विद्याचे डोळे बंद होतात. नेहा फुटून फुटून रडायला लागते. नेहा आपल्या आईचा अंतिम संस्कार करते. आई, मी तुझं स्वप्न नक्कीच पूर्ण करेल. ह्या गावामध्ये स्कूल नक्कीच उघडेल. गावातली काही लोक बसलेली होती. नेहा तिथे येते. काका, आत्या, माझ्या आईचं स्वप्न होतं की गावाची मुलं शिक्षण घेऊ. मी एकटीच हा स्वप्न पूर्ण नाही करू शकणार. मला तुम्हा सर्वांची मदत हवी आहे. नेहा, आम्ही गरीब लोक आहेत. आम्ही कशी मदत करू शकतो? बस मुलांना माझ्याकडे पाठवा. आणि हो, जर काय तुम्ही मिळून शेतांमधून केळ्याची काही पानं घेऊन येऊ शकाल तर. केळाचे पानं? याचं काय करणार? आपण केळ्याच्या पानांनी स्कूल बनवायचं. गावाची मुलं आणि बायका एकदम अचंबित होऊन तिला बघायला लागतात. काही वेळानंतर लहान मुलं केळ्यांच्या बागात जाऊन केळ्याची पानं तोडत होते. रामू, पानं लक्ष देऊन तोड, ज्यांनी मोठी पानं सलामत राहतील. नेहा दीदी, हे पानं स्कूल बनवण्यासाठी कसे कामात येतील? मला नाही माहित रामू, पण आई बोलायची की प्रयत्न करण्याने काहीच असंभव नसतं. पिंकी आणि राधा पण पानं गोळा करत होती. नेहाताई, हे स्कूल किती हिरवगार असेल ना? हो पिंकी, हे आपलं स्वप्न आहे
आणि स्वप्न रंगाने नाही इराद्याने पूर्ण होतात. तेव्हा एक वृद्ध साधू तिथे येतो. मुली, हे एवढे सगळे केळाचे पानं का तोडत आहेस? बाबा, माझ्या आईचं स्वप्न होतं की गावामध्ये स्कूल होऊ, पण जमीनदाराने ते तोडून टाकलं. आता मी केळाच्या पानांनी स्कूल बनवणार आहे. केळाच्या पाण्याने शाळा? हे कसं संभव आहे? बाबा, मला माहित नाही, पण आई बोलली होती जर तुम्ही काही मनाने कराल तर काही पण असंभव नसतं. मुली, तुझ्या ह्या केळाच्या पानाचं स्कूल जरूर बनेल. ईश्वर तुझ्या ह्या मेहनतीला व्यर्थ नाही जाऊ देणार. नेहा आणि मुलं केळाच्या पानांनी स्कूल बनवण्याचा प्रयत्न करतात. रामू, ह्या पानांनी छत बनव आणि हो, भिंतीसाठी या मोठ्या पानांचा वापर कर. नेहा दीदी, बसण्यासाठी काय करायचं? बसण्यासाठी केळाच्या पानांची चटई बनवूया. मुलं हसत हसत कामामध्ये लागतात आणि बघताच बघता एका झोपडीसारखी संरचना तयार होते. नेहा दीदी, आपलं स्कूल तर बनलं. हो रामू, ही तर फक्त सुरुवात आहे. तेव्हा जमीनदार तिथे येऊन हसायला लागतं. ही शाळा नाही, हे नाटक आहे. जेव्हा जोरात हवा यायला लागेल तेव्हा सगळं उडून जाईल. अचानक रात्री जोरदार आंधी येते आणि केळाच्या पानांनी बनलेला स्कूल हालायला लागला. नेहा आणि मुलं घाबरलेली होती. देवा, माझ्या आईचं स्वप्न नका तोडू. जोरदार हवा चलायला लागते. पानांच्या भिंत्या पडायला लागतात. नाही, हे नाही होऊ शकत. नेहा थकून स्कूल जवळ बसून रडत रडत झोपते. दुसऱ्या दिवस सकाळी नेहाचे डोळे उघडतात आणि केळाच्या पानांनी एक अद्भुत स्कूल बनलेलं होतं, जिथे क्लासरूम आणि कॉम्प्युटर्स सुद्धा उपलब्ध होते. आणि ते सगळे अद्भुत प्रकाराने केळाच्या पानांनीच तयार झालेले होते. प्रत्येक कोना ज्ञानाने भरलेला होता. केळाच्या पानांची स्कूल पहिल्यापासून जास्त मजबूत बनलेली होती. नेहा दीदी, बघ, आपली शाळा तर आधीपेक्षा पण चांगली झाली. नेहा हसत हसत आकाशाकडे बघते. आई, तुझं स्वप्न आता नक्कीच पूर्ण होईल. स्कूलमध्ये मुलं शिक्षण घेत होते. तेव्हा काही पत्रकार तिथे पोचतात. नेहाजी, तुम्ही केळाच्या पानाने शाळा बनवून इतिहास रचलाय. हे माझ्या आईचं स्वप्न होतं, मी फक्त त्याला साकार केलंय. रात्रीच्या वेळेस जमीनदार रघुनाथ सिंग हातामध्ये मशाल घेऊन स्कूलकडे पोचतो. बस, खूप झालं. आता ह्या शाळेला तर संपवावंच लागेल. मी आत्ताच्या आत्ता इथे आग लावून द्या. जसंच तो स्कूलमध्ये आग लावण्याचा प्रयत्न करतो, अचानक त्याचे हात पाय कापायला लागतात आणि तो जमिनीवर खाली पडतो. अरे, हे काय होत आहे? माझे हातपाय हे काम का नाही करत आहे? जमीनदार वेदनेने ओरडायला लागतो आणि रडायला लागतो. नेहाचं स्कूल आता खूप चांगलं चालत होतं. खूप मुलं शिक्षण करून मोठ्या पदांवर काम करायला लागले होते. मॅम, मी आज जे काही आहे तुमच्याच बदौलत आहे. तुम्ही आम्हाला शिकवलं. तुम्ही हिम्मत नाही हारली. तुम्हा सर्वांनी माझं स्वप्न साकार केलं आहात. आता तुम्ही गावाचं नाव मोठं करत आहात. नेहा जमीनदाराकडे जाते. रवी, जो आता डॉक्टर झाला आहे, तो पण तिच्याबरोबर येतो. रवी, हे रघुनाथ सिंगजी आहेत, ह्यांचा इलाज कर. हा तर तोच मुलगा आहे, जेव्हा कधी माझ्या शेतात काम करत होता. आता हा डॉक्टर बनलेला आहे. रवी जमीनदाराचा इलाज करतो आणि काही वेळेनंतर ते बरोबर होतात. ठीक झाल्यानंतर जमीनदार नेहासमोर हात जोडतात आणि बोलतात. नेहा बाळा, मी तुझ्यासोबत खूप वाईट केलंय. तुझ्या आईची जमीन हिसकावली, तुझी खूप चेष्टा केली आणि तुला थांबवलं. माझ्याचमुळे तुझी आई वेळेच्या आधीच निघून गेली, पण तरी सुद्धा तू माझी मदत केली. कारण मी शिक्षित आहे आणि तुम्ही अशिक्षित होता. शिक्षित आणि अशिक्षित मध्ये हाच फरक असतो. बदलेची भावना आपल्याला अपाहिज बनवते. शिक्षित लोक बदला घेत नाहीत, ते समाजाला बदलण्याचा प्रयत्न करतात. नेहा मुलांबरोबर खेळत होती. तेव्हा अचानक तोच साधू येतो, ज्याने नेहाला पहिला आशीर्वाद दिला होता. बाबा, तुम्ही तर तेच साधू महाराज आहेत ना, ज्यांनी मला आशीर्वाद दिला होता? मुली, तुझी हिम्मत आणि इमानदारी बघून मी खूप प्रभावित झालो होतो. तसं
ज्याच्यामध्ये खरी हिंमत आणि इमानदारी असते त्याला चमत्काराची गरज नसते. तुमचा आशीर्वादच तर होता बाबा, ज्याच्यामुळे माझं स्वप्न पूर्ण झालं. आता तुझं केळ्याच्या पानाचं शाळा पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. तू हे दाखवून दिलंस की शिक्षेपेक्षा जास्त कुठला मोठा चमत्कार नाही. साधू नेहाला आशीर्वाद देऊन तिथून निघून जातो.